10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Fourth Cup, let's play. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. सिद्धांत राऊत गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळत आहे. एक डावखुऱ्या हाताचा स्टायलिस्ट खेळाडू, स्ट्रायकर एंडवरती उद्योन्मुख खेळाडू, जो मात्र स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळत आहे. विशारद. पहिला बॉल, सुरुवात अटॅकिंग ने केली आहे. अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स. जिथे क्षेत्ररक्षक विनायक भोईरला आपण पाहिलं. मला आठवतं रवींद्र जडेजा आणि विनायक भोईर हे दोन असे खेळाडू आहेत ना, एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आहे तर एक ग्रामीण क्रिकेटचा, टेनिस बॉल क्रिकेटचा आहे. यांच्या हातातून दुसरी धाव घेणं अवघड आहे, किंवा सिंगल घेणं हे अवघड राहील आहे. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवरती. हा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. वेगाने चेंडू आला, अपेक्षेपेक्षा जास्तीचा वेग. एका संघातील खेळाडू ज्या वेळेला एकामेकाच्या विरोधामध्ये खेळतात ना, त्यावेळेला असं दृश्य पाहायला मिळतं. एकाच संघातील एक खेळाडू आहेत आज एकामेकाच्या विरोधामध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. सँडी एसपी टीम मधून हे तिन्ही खेळाडू खेळत असताना पाहायला मिळायचे. ओंकार देसाई, रोहित नार्वेकर आणि अगदी सँडी आचार्यला आपण पाहतो स्ट्रायकर एंडवरती. हा बॉल वेगवान आउटसाइड एज घेतली आहे. इथे वेगाने चेंडू आला की बॅक लेफ्ट बॅट पाठीमागे घेण्याच्या आधी चेंडू थेट बॅटवरती आढळत असताना पाहायला मिळाला. सिद्धांत राऊतच्या गोलंदाजीची खासियत राहिली आहे. एक नवीन चेहरा सध्याच्या घडीला, जो मात्र रबर बॉल क्रिकेटमधून आपल्याला पाहायला मिळतो. लेदर बॉल क्रिकेटमधील नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ऋतुराज साने कालच्या दिवशी मात्र पाहायला मिळालेला आणखीन एक नवीन चेहरा जो मात्र पाहायला मिळाला. हा चेंडू इथे कट केला होता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे उधळून लावला. पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, लगातारचा निर्धाव चेंडू हा तिसरा इथे पाहायला मिळाला. सिद्धांत राऊतने गोलंदाजीतील खऱ्या अर्थानं महारथ इथे हासिल केलेलं पाहायला मिळालं. कारण ज्या वेगाने तो गोलंदाजी करतोय, मागील मॅचचा हिरो देखील राहिलाय. 5 धावा खर्च करत 2 षटकांमध्ये एक विकेट देखील संपादन केली. आत्मविश्वासाने तो गोलंदाजी करतो आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा कट केला. यावेळेला सिंगल जरूर अवेलेबल आहे, ती इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरी धाव, चांगल्या दर्जाची फेक धाव मिळाली. ती एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जिथे 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 2 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. फ्रंट लाईन गोलंदाज सिद्धांत राऊत गोलंदाजी करत असताना आघाडीचा एक द्रुतगती गोलंदाज हा नेहमीच उत्तम आणि कुशल असायला हवा. आणि त्या प्रकारची गोलंदाजी इथे हलक्या हाताने कट केला, सिंगल प्राप्त केली आहे. फेकी जरूर झाली, 1 धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने 3 धावा धाव फलकावरती आहेत. विदाउट लॉस सुरुवात साजेशी झाली आहे. विकेट गमावलेली नाही आहे मुळात, परंतु श्रीजय 11 लालबाग या संघाची एक सावध आणि साजेशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. स्क्रीनवरती आपण पाहत आहोत आनंदजी शंघाई यांना, अर्थात बंटीबाई यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहे. या स्पर्धेचे एकंदरीत सह आयोजक ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहत होतो, बंटीबाई यांना स्क्रीनवरती सध्याच्या घडीला आपण पाहत होतो. लेफ्ट हँडर बॅटर त्याच्या अगेन्स्ट पालनचा हा बॉल वेगवान राहिलाय. इथे पालनच्या अगेन्स्ट कट करणं किंवा समोरच्या दिशेने ड्राईव्ह करणं, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळणं ही बाब सोपी नाही आहे. एक स्ट्रॉंग झोन विशारद पगारेचा हा राहिलाय ना, की त्याला फुलर लेनचा बॉल किंवा रोम दिला उजव्या सीच्या बाहेर तर चांगले ड्राईव्ह तो खेळू शकतो. कट चांगला करतो, पूल चांगला करतो. आणि त्याच्या अगेन्स्ट पंकज पाटील हा बॉल बॅकफुट लावून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वतः पोहोचतोय. तदवर घेतली जाणारी एक सिंगल इथे पाहायला मिळाली. पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील टेंभोडेला बिलॉंग करणारा पंकज पाटील अर्थात पालन, जो एक उंच पुरासा खेळाडू म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं गेलं. वेगवान गोलंदाजी करण्यामध्ये त्याचा हतखंडा राहिलाय. हाफ ट्रॅकर बॉल सातत्याने हातात असताना आपण या खेळाडूला पाहिलं. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पंकज पाटीलचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. पंकजची गोलंदाजी या धाटणीशी निश्चितच पाहायला मिळते, जिथे प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना सहजासहजी तो रूम देत नाही.
ग्रामीण क्रिकेटमधून आणखीन एक येणारे हे नाव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत आहे. आणखीन एक वेगवान चेंडू, लगातारचा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पंकज पाटीलच्या माध्यमातून हातात असताना आपण पाहत आहोत. अचूक टप्प्यावरती नियंत्रितबद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. लगातारचे चेंडू निर्धाव येतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये राहतोय. सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे गेला करण्यात आलाय. एक सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. आणखीन एक जिथे एकेरी धाव आली संघेलच्या मदतीने. संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 धावा धावफलकावरती आहेत. पंकज रवींद्र पाटील गोलंदाजी मार्कवरती. हा बॉल डाव्या यशीवरती वेगवान दिशाहीन गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येईल. एक्स्ट्रा रन इथे पाहायला मिळाली आहे. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या जिथे मात्र 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती पाहायला मिळतं. पुढचा बॉल बॅटची आतली कडा, चायनीज कट, रुबी कट. यस त्यांच्या पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झाला. रन्स मिळणार नाहीये. इकॉनॉमिक्स 3च्या धावगतीने धावफलकावरती धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या 6. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. गोलंदाजांनी वरचढ राहिलेत जिथे आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला. कारण वर मुंडी करू दिली नाही, वर मान करू दिली नाही. फलंदाजांना डॉमिनेट केलंय जणू काही. कारण जे बलस्थान श्रीजय आहे ते पण लालबाग या टीमचं राहिलं होतं. फलंदाजी श्रीकांत जाधव यांच्या टीमला सध्याच्या घडीला बॅकफुट वरती आपण पाहत आहोत. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आहे त्या 6. गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा सिद्धांत राऊतला आपण पाहत आहोत. सिद्धांत राऊत गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना आणखीन एक हाफ ट्रॅकर. या षटकाची सुरुवात अतिरिक्तने करण्यात येत असताना पाहायला मिळाली. जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू. लेदर बॉलमध्ये चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स आणि तदनंतर रबर बॉलमध्ये त्याला आपण पाहत आहोत. टर्फ क्रिकेटचं एक वैशिष्ट्य पाहना किती चांगलं आहे. कारण तिथे कोणत्याही प्रकारचं तुमच्या अंगावरती कपड्यांवरती चिखल उडणार नाहीये आणि आपणही कोणावरती उडू शकणार नाही. हा बॉल कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिंगल इथे प्राप्त होईल. वेगाने एक धाव इथे येत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती आहेत. सध्याच्या घडीची परिस्थिती अशी आहे ना की चिखलाचं साम्राज्य आहे संपूर्ण मुंबईमध्ये आणि एकामेकावरती चिखल फेक होते. ती बाजूला सर्व, परंतु टर्फ क्रिकेटमध्ये हे साऱ्या गोष्टी पाहायला मिळणार नाहीत. चांगल्या दर्जाचं क्रिकेट गेले 2 दिवस आणि आपण अनुभवतो आहोत. ऑल इज वेल असं आयोजन. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. रोहनजी गुप्ते आणि फोर स्पोर्ट्सच्या संपूर्ण टीमचं मी या गोष्टीसाठी कौतुक करेन की आपला खेळाडू हा चांगल्या दर्जाचं क्रिकेट सध्याच्या घडीला खेळतोय आणि त्याला चिखलामध्ये उतरवणं किंवा त्याच्यावरती चिखल फेक करणं हे आपल्या रक्तामध्ये नाही आहे. आणि या कारणासाठी ही स्पर्धा टर्फ क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. आपण एक नवीन पायंडा आखलाय. नवा आयाम या क्रिकेटच्या स्पर्धांपासून प्राप्त झालेलं पाहायला मिळालंय. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक येतोय. शॉट बॅक लेफ्टने आशिष पंडित त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आशिष कौशिक, आशिष मिश्रा ज्याला आपण पाहत आहोत. एक सिंगल मिळते. 10 धावा धावफलकावरती आहेत. मॅजिकल फिगर्स 10 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस. रन्स आलेला नाही आहेत. आघाडीचे दोन्ही बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग धरून तळ ठोकून उभे आहेत. 15 चेंडूचा खेळ संपला. केवळ 10 धावा धावफलकावरती आहेत. विशारद पगारेला आता हात खोलावे लागतील. त्याचा स्वाभाविक खेळ करणं गरजेचं. ऑन साईडला येथे मात्र हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक नटराज स्टाईलने ऑन साईडला खेळ आहे. हा येतो चौकार. 14 धावा धावफलकावरती आहेत. आपला स्ट्रॉंग झोन कदापि विसरून चालता कामा नये. कारण स्वाभाविक खेळ हा अटॅकिंग आहे या खेळाडूचा आणि तो मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला हा खेळाडू. चौकार आला. संघाची धावसंख्या 14. 14 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर हा बॉल पाहायला मिळाला, परंतु थेट शरीरावरती जाऊन आदळलेला पाहायला मिळतोय. विचारपूस त्याच वेळेला
सिद्धांतला आपण पाहिलं ना तर एक चांगला गोलंदाज म्हणता येईल, कारण सध्याच्या घडलेले जलद गतीचे गोलंदाज असतात ना, स्वाभाविकपणे एखादा मोठा फटका आला ना तदनंतर प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजावरती कुरघुड्या करणं कधी विसरत नाहीत. परंतु जसा चेंडू शरीरावरती आढळला विचारपूस केली सिद्धांत राऊतने. हा चेंडू हाफ ट्रॅकर ऑन साइडला, आणखीन एक घणाघाती आक्रमक अविश्वसनीय आकर्षक अद्भुत चौकार. हाफ ट्रॅकर बॉल आणि पाहना जितका चेंडू वेगाने येतो ना तितके चांगले स्ट्रोक इथे पाहायला मिळतात. भरत सरांचंही आपण हार्दिक असं स्वागत करूया. टेनिस क्रिकेटमध्ये चुवा या नावाने सुप्रसिद्ध असे खेळाडू आणि एक निर्विवाद असा अभिराज्य गाजवणारे खेळाडू ज्यांचं आगमन होत असताना व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. तीन षटकांचा खेळ संपला. 18 चेंडू 18 धाबा धाफलकावरती आहेत विदाउट लॉस. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तिथे पाणी खेळपट्टीवरती टाकलं जाईल. चेंडू नवीन उपलब्ध करून देण्यात येईल. टीम हडल्स जी मात्र होत असताना पाहायला मिळते. एक स्ट्रॅटेजिक टाइम आउट इथे पाहायला मिळतो. त्याआधी आपण वळूयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि आवाज ऐकूया द व्हॉइस ऑफ इंडिया अरेजी पांडे सरांचा. थँक्यू सो मच. फोर्स कप 2024 मध्ये आपल्यामध्ये आताच शुभागमन झालं आहे. प्रशांत कांबळी यशस्वी अंपायर क्रिकेटपटू, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे आता आपल्यामध्ये शुभागमन झालं है भरत वाघेला यानी कि चुआ. चुआ देखिए, आपको ससा देखने मिले न मिले, चुआ जरूर देखने मिलेगा. मंदार गरुड़े भरत वाघेला की पार्टनरशिप के किस्से आज भी यंग जनरेशन को सुनाए जाते हैं. और कल उनका जन्मदिन था. बिलेटेड हैप्पी बर्थडे टू यू भरत वाघेला. आपका बर्थडे इतना यादगार हो गया क्योंकि भारत ने कल विश्व कप जीता. और सबसे बड़ी बात है भरत वाघेला की कि वो ईमानदारी से खेला. नर्मदा अर्जुन और बंडिया बॉयज़ ये दो टीम के लिए भरत वाघेला को खेलते हुए देखना ये अपने आप में बहुत बड़ा अचीवमेंट था. नाथा और भरत वाघेला साथ में बहुत साल खेले हैं. बंडिया बॉयज़ को ऊंचाई पर ले जाते हुए भरत वाघेला ने जो क्रिकेट खेली है, राज कपूर मेमोरियल उन्होंने खेला. और आज उनका बेटा गौतम वाघेला केनिया में खेलने गया हुआ है. ये हमारे लिए बड़ी खुशी की बात है. भरत की एक और ख़ास बात, रुस्तम मांडेलिया मेमोरियल ट्रॉफी में उसके हाथ में फ्रैक्चर था, दाएं हाथ में फ्रैक्चर था. वो लेफ्टी बॉलर है और उसने जो वो टूर्नामेंट खेला है, भरत वाघेला जैसा खुददार क्रिकेटर मैंने मेरे ज़िंदगी में नहीं देखा. मतलब अगर भरत वाघेला आज बोरीवली में पैदा हुआ, ये बोरीवली का सौभाग्य है. और अपने गुरु दीपक शाह को वो कभी भी नहीं भूला. दीपक शाह मेमोरियल जो हर साल आप देख रहे हैं, अमित बाबा ठवाड़ और कामे स्पोर्ट्स, भरत वाघेला, संतोष सक्सेना मिलकर करते हैं. नेवर फॉरगेट योर गुरु. माता पिता गुरु और देश, इसको कभी भूलना नहीं चाहिए. भरत, तुम एक अच्छे इंसान भी हो और आज तुम हमारे साथ उपस्थित हो, ये हमारे लिए बड़ी खुशी का मौका है. वेलकम टू यू प्रशांत कांबड़ी, वन ऑफ द फाइनेस्ट क्रिकेटर्स, अंपायर्स, एडमिनिस्ट्रेटर एंड अ वेरी सीनियर एंड मैच्योर पर्सनैलिटी. आपका भी हार्दिक स्वागत है. भरत वाघेला, आपका भी हार्दिक स्वागत है. थैंक यू. वेळ प्रत्येकाची येते, वेळ बदलायला वेळ लागत नाही. परंतु कशी असेल कोणाची वेळ या मॅचमध्ये 18 चेंडूवरती 18 धावा आल्या होत्या आणि अगदी सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती इथे डबल रन्स येत असताना 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आपण नेहमी म्हणतो ना, वेळ ही स्वतःच्या हातामध्ये असते, कारण घड्याचे केवळ काटे फिरतात. इथे संघर्ष तुम्हाला करावा लागणार आहे. सहजासहजी धावाही मिळणार नाही. या संघर्ष तुम्हाला करावा लागेल. पंकज पाटील गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा बॉल जागा बनवली, एक्स्ट्रा कव्हरला. विनायक भोईर त्या ठिकाणी आहे. चेंडूवरती येईल तद्वर घेतली जाणार एक सिंगल. या खेळाडूच्या हातातून ही जोखीम घेण्याचा प्रयत्न कदापि कोणत्या खेळाडूने केलेले पाहायला मिळालेले नाही आहेत. परंतु पंकज रवींद्र पाटीलची आपण गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहिली. उंच पुरा असा गोलंदाज आहे. हॅम ॲक्शन चांगली आहे त्याची. आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करत असताना पाहायला मिळाला. परंतु स्ट्राईक एंडवरती असणाऱ्या या बॅटरने हे आपल्या नावाला साजेचा खेळ केला. त्याच्या जर्सीवरती जिथे लेपर्ड पाहायला मिळतोय तोच पंकज पाटीलला आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. पंकज पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. नासिर शेख पुढचा बॉल यावेळेला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता बॅटने, परंतु अधिक वेगाने हा चेंडू शरीर भेदक मारा पाहायला मिळाला. प्रशांत गरज त्या ठिकाणी आहे.
ॲथलेटिझम त्याने मात्र दाखवण्याचा प्रयत्न इथे केला. रन्स मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. 21 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. एकाच ॲक्शन मध्ये सर्व काही घडताना पाहायला मिळालं. हाही चेंडू वेगवान खाली राहिला. पंकज पाटीलची ही गोलंदाजी ना कौतुकास्पद राहिली आहे, कारण पंकज पाटील या चेंडूंसाठी जास्तीचा जाणला जात नाही. मला आठवण होते की पंकज पाटीलचे स्पेल आपण जास्तीचे पाहिले ना तर तो चेंडू हाफ ट्रॅकर जास्तीचा हाताळतो, परंतु त्याने जाणीवपूर्वक केली गेलेली विशारद पगारेच्या अगेन्स्ट ही गोलंदाजी आहे. विशारद पगारे सातत्यपूर्ण हाफ ट्रॅकर बॉल चांगले खेळतोय आणि म्हणून त्याला पुढ्यात चेंडू टाकलेत. हा बॉल पहा, हाफ ट्रॅकर जसा आला ऑन साईडला हाफ आर्म पुल केला. रन्स मिळाले इथे केवळ एक. पूल विशारदचे सक्सेसफुल राहिलेले पाहायला मिळाले. जिथे संधी मिळेल ना तिथे तो तुटून पडला. 12 चेंडू 13 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. 11 बॉल 7 धाव संख्येवरती संदीप आचार्य सँडी बटला खेळत असताना पाहायला मिळतोय. 22 धाबा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू यावेळेला कट केला हलक्या हाताने. चेंडूला केवळ दिली दिशा. मॅचची बदलते दशा. धाव मिळतील 4. आलाय चौकार. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 26 धावा धावफलकावरती आहेत. उजव्या सीच्या बाहेर रूम मिळाला आणि बोरिवली सारख्या ठिकाणी रूम मिळणं बाबी सोपी नाहीये. उजव्या सीच्या बाहेर यक्षालयातल्या 2 चांगल्या दराची बॅटिंग. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत त्या 26-26 ऑन दी बोर्ड. आघाडीच्या दोन्ही फलंदाजांनी एक स्वप्नवत सुरुवात इथे करून दिली. अविश्वसनीय सुरुवात आपण पाहतोय. फोर्स वन लाईव्ह वरती आपण आहात. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण एक चांगल्या दर्जाचं कॅमेरा वर्क, त्याच वेळेला चांगल्या दर्जाचं लाईव्ह महाराष्ट्रभर जे लाईव्ह कव्हरेज पाहायला मिळालं फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून. एक चांगल्या दर्जाचं कामकाज होत असताना पाहायला मिळालं आणि म्हणून की काय मी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करेन की फोर्स वन लाईव्ह वरती तुम्ही असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मराठी माणसाचं एक हक्काचं यूट्यूब वाहिनी जी आपल्यामध्ये कामकाज करत असताना पाहायला मिळते आणि फोर्स स्पोर्ट्स प्रेझेंट्स असणारी स्पर्धा आपण पाहत आहोत. गोलंदाजीमध्ये फेरबदल. अभिषेक माने गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय आणि एक जलद गतीचा गोलंदाज अभिषेक माने पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू हाफ ट्रॅकर हाताला ऑन साईडला एक धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. अभिषेक मानेने गेले मागील काही वर्षांमधून आपण त्याच्या गोलंदाजीची शैली पाहिली. काहीसे बदल त्याने ॲक्शनमध्ये देखील करताना पाहायला मिळाला. सुरुवातीला आपण पाहिलं थोडीशी जम घेऊन गोलंदाजी करत असताना पाहायला मिळायचा, परंतु सध्या दगडीला चेंडू डिलिव्हर्ड करत असताना काही हाताचे हावभाव काहीसे निराळे करत असताना तो पाहायला मिळतो. 27 बनला स्ट्राईक एंडवरती संदीप आचार्य. पुढचा चेंडू यावेळेला खोला टाकला उजव्या सीच्या बाहेर. क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला. चेंडूवरती येईल. प्रत्येक चेंडू बॅटवरती घ्यावा हाच विचार आणि हेच मनसुबे पाहायला मिळालेत. 5वं षटक प्रगतीपथावरती 28 बनल्यात. 40 ते 45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न इथे श्रीजा 11 लालबाग या टीमचा निश्चित असेल. विक्रांत जाधव यांच्या मालकीचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहत आहोत. ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर अमरजी परुळेकर साहेब यांच्या मालकीचा संघ खेळतोय. क्षेत्ररक्षण करतोय. हा चेंडू उजव्या सीवरती होता. गुडलेन स्पॉटवरून जास्तीची उसळी मिळाली नाही. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. डबल माइंडेड स्ट्रोक पाहायला मिळाला, कारण विशारदने ऑन साईडला खेळावा, मोठा फटका खेळावा की ड्राईव्ह करावा याच दुविधा मनस्थितीमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न त्याचा पाहायला मिळाला होता. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. 3 चेंडू हात आले. 2 धाबा खर्च केलात. अभिषेक माने विकेट टेकर गोलंदाज आहे. संघाला हव्याविषयी असणारी विकेट तो नेहमी मिळून देतो. यावेळेला प्लेड ऑन खेळाडू बाद. अभिषेक मानेचं जिथे सेलिब्रेशन आपण पाहत आहोत. प्रचंड वेगाने टाकला गेलेला हा चेंडू थेट यष्टांवरती आढळत असताना पाहायला मिळाला. पहा ॲक्शन रिप्ले. वेगाने टाकला हा बॉल. बॅटची आतली कडा थेट यष्टांचा वेध. प्लेड ऑन. खेळाडू बाद झालाय अभिषेक माने. त्याने विकेट मिळवत असताना आपण पाहतोय. चांगला चेंडू आणि त्यावरती एक महत्वपूर्ण विकेट. कोंडी फोडली. आघाडीचे दोन्ही फलंदाज जोडी जमली होती, भागीदारी जमत होती आणि इथे विकेट मिळवण्यात आली आहे. रवी लिंगाला मॅडी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं.
रवी लिंगाला. रबर बॉल क्रिकेटमध्ये याही खेळाडूने चांगल्या दर्जाची बॅटिंग करत असताना नेहमी पाहायला मिळालं. प्रीतम परब असेल, रवी लिंगाला असेल, या खेळाडूंना आपण पावसाळी क्रिकेटमध्ये चांगलं फलंदाजी करत असताना अनेक वेळेला पाहायला मिळालं. हा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा. रवी लिंगाला आपण मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती पाहत आहोत. धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये एकंदरीत 2 धावा खर्च केल्यात, महत्त्वपूर्ण विकेट मिळवली. संघाला हवे असणारे यशाची चौथ हाकायची आहे, तरी विकेट मिळवावे लागेल. क्रिकेटचं एक पूरक समीकरण आहे. धावांवरती लगाम लगवायची असेल ना तर विकेट मिळवावं लागतात, कारण जिथे विकेट जातात ना तिथे धावा थांबतात. गतिरोधक बनला या धावसंख्येमध्ये अभिषेक माने. गतिरोधकाचं काम त्याने केलं. धावसंख्येवरती अंकुश त्याने लगावलं. केवळ 2 धावांचे हे षटक मॅचचं राहिलं. टर्निंग पॉइंट डॉट बॉल हा शेवटचा चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. अर्थात 5 षटकांचा खेळ संपला. 28 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. या पण DRS चा वापर इथे करण्यात आला. हाईट फॅक्टर किती आहे हे पाहिलं जाईल. बॅटिंग टीमने DRS कॉल इथे केलाय. चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला. DRS चा वापर इथे करण्यात येतोय. ही आपण लश ग्रीन आउटफील्ड पाहत आहोत. फोर्स प्लेइंग फील्डची जी पाहायला मिळते ऑन अ स्क्रीन पाहतोय आपण. चालू असलेली मॅच. विक्रांत जाधव, शगुन जाधव, रोहित माने, विशारद पगारेला आपण पाहतोय. अजर शेख खेळतोय. रोहन राणे खेळतोय. त्याच वेळेला रवी बुंबक, सँडी आचार्य, नितीन जंगम, रवी लिंगाला, किशन देवेंद्र यांना आपण पाहत आहोत. या संघाचं प्लेइंग 11 श्रीजय 11 लालबाग, ताई पॅकेज, प्रभादेवी, पालघर टीम, पंकज पाटील, ओमकार देसाई, प्रशांत गरत, रोहित नार्वेकर, सिद्धांत राऊत, योगेश खानोलकर, टॅडो, आशिष मिश्रा, रोहित रुद्र, त्याच वेळेला राजा शर्मा, अभिषेक माने आणि विनायक भोईर यासारखेची प्लेइंग 11 या डिसिजन आलाय. हा चेंडू व्हाईट बॉल. व्हाईट बॉल इथे येत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल अभिषेक मानेला. एक्स्ट्रा रन आला. व्हाईट बॉल. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज सज्ज होत असताना अभिषेक माने. शेवटचा बॉल. 29 ऑन दी बोर्ड. यावेळेचा चेंडू जिथे मात्र निर्धाव स्वरूपाचा आला. अर्थात हे षटक 3 धावसंख्येचं राहिलं. 1 विकेट देखील मिळवली. 29 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 5 षटकांचा खेळ आलाय संपुष्टात. आणि शेवटच्या षटकामध्ये काय घडणार, काय बिघडणार ही बाब देखील महत्त्वाची आहे. शेवटच्या चेंडूवरती जे काही घडामोडी घडल्या त्या आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. गोलंदाजीमध्ये फेरबदल. आकाश शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. आकाश 29 ऑन दी बोर्ड आहेत. आणखीन एक नवीन गोलंदाज इथे इंट्रोड्यूस करण्यात येत आहे. केवळ 1 षटक या गोलंदाजाला हाताळायचं आहे. टार्गेट सेट करणारे हे षटक राहू शकतं. सँडी आचार्याला मोठे स्ट्रोक खेळावा लागेल. बटला मोठी फटकेबाजी करण्यासाठी तो जाणला जातो, परंतु त्याला आठवावे लागेल त्या इनिंग साकारावा लागतील. वेगाने आला हा चेंडू. यशांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाचा वेध घेणारा राहिला. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे आकाशच्या षटकाची. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. अडचणींना सामोरं जावं लागेल तुम्हाला. सहजासहजी विजय मिळणार नाही, सहजासहजी यश मिळणार नाही. कठीण परिश्रम तुम्हाला करावा लागतील, घाम गाळावा लागेल या मैदानाच्या आतमध्ये. चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही असं आपण अनेक वेळेला म्हणतो. इथे चमत्कारही दाखवावे लागतील आणि पराक्रमही करावे लागतील, कारण त्याशिवाय पोवाडा गायले जाणार नाहीत. फोर्स कप 2024 हे विकेट्स आपण पाहत आहोत ऑन अ स्क्रीन. स्टम्प्स दाखवलं जात आहेत ज्या विकेट्स आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला, परंतु एक सिंगल इथे प्राप्त केली. मॅडी तयार होता. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय का? एक सिंगलवरती संतुष्ट आहेत दोन्ही खेळाडू. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात. संदीप आचार्याच्या अगेन्स्ट केली जाणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अंडरम क्रिकेटचा भिता बादशाह म्हणून या खेळाडूला पाहिलं जातं आणि साईड आर्म ॲक्शनने गोलंदाजी जिथे होते
फ्रीयाम अँगलने फ्रीयाम आर्मने गोलंदाजी होते तिथे खेळण्याचा दांडगा अनुभव ज्या खेळाडूला आहे ना तो अशा रीतीच्या चिकी सिंगल हाताळण्यामध्येही अर्जित करण्यामध्ये तितकासा यशस्वी राहत असताना पाहायला मिळालं. CJ11 लालबाग टीम सध्या दगडीला सुस्थितीमध्ये पाहायला मिळते. हा ही बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये ही धाव अंगलट येईल. DRS कॉल इथे करण्यात आला आहे आणि खेळाडू रनआउट आहे. आपण तुषारजी धवंगे यांना देखील स्क्रीनवरती पाहतो आहोत या मॅचचा आस्वाद घेत असताना जे मात्र स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत ज्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये आणखीन एक क्रांती आणली आहे. कारण सध्या दगडीला टॉस नव्हता आपण हिट द स्टंप या स्वरूपामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून आपण प्रत्येक एक दोन्ही संघातील एक खेळाडूला 3-3 संधी देतो आहोत आणि सर्वाधिक वेळेला मुलाखत सम्राट म्हणून ही त्यांच्याकडे पाहिलं जातं. कारण जुन्या खेळाडूंनी केलेलं क्रिकेट कशा स्वरूपाचं आहे हे दाखवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं ते तुषारजी धवंगे यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या गोलंदाजीमध्ये धार तो संघाचा कर्णधार मैदानावरती बॅटिंगसाठी रोहित माने दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आपण रोहनजी गुप्तेसर यांना देखील पाहत आहोत स्क्रीनवरती या स्पर्धेचे जनक ज्यांच्या सुपीक विचारांमधून ही स्पर्धा जी मात्र पुढे येत असताना पाहायला मिळाली. नवीन नवीन आयडियाज ते घेऊन आल्यात आणि खऱ्या अर्थानं या फोर्स वन लाईव्हचे जनक देखील आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. 20 वर्ष जुना ब्रँड जो मात्र फोर्स स्पोर्ट्स पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड खेळलेला हा स्ट्रोक एक धाव इथे निश्चितच प्राप्त होईल आशिष त्या ठिकाणी पाहायला मिळाला. या संघाकडे गोलंदाज आपण पाहिले ना तर आशिष कौशिकला पाहायला मिळालं होतं. राजा शर्माला देखील आपण पाहतो आहोत. तो देखील या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळाला आहे. तो देखील या संघामध्ये चांगली गोलंदाजी करू शकतो. त्याच वेळेला गोलंदाजीमध्ये आकाशला आपण पाहत आहोत. अभिषेक माने आपण पाहिलं. चांगल्या दर्जाचे गोलंदाज मात्र या संघाकडे पाहायला मिळाले. सिद्धांत राऊत देखील गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल गोलंदाज हा फ्रॅकर आहे. जागा बनवण्याचा प्रयत्न बॅटचा स्टिकर जवळ चेंडू लागलाय. धाव मिळेल ती केवळ एक सिंगल. एकापेक्षा जास्तीचं काय नाही आहे. धावफलक पुढे सरकते. 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचं अंतिम षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. अनेक घडामोडी या स्पर्धेच्या माध्यमातून या प्रथमच घडत असताना पाहायला मिळाल्यात. प्रत्येकाच्या मुखामधून प्राजक्ताताई एका गोष्टीची चर्चा निश्चित होतीये की येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये अशा रीतीचं क्रिकेट आता थांबणार नाही. येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये ही स्पर्धा देखील थांबणार नाही आणि पसंती जास्तीची देण्यात येईल. सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे रोहित मानेला आला अंगलट. तो झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. धावफलकावरती धावा त्या 33. तिसरा खेळाडू कॅप्टन डिपाच. टेनिस क्रिकेटचे लेजेंडरी खेळाडू ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहतो आहोत तथा या स्पर्धेमध्ये ज्यांचं महत्त्वाचं योगदान राहिलं आहे असे उमेशजी मांजरेकर सर यांना आपण स्क्रीनवरती पाहतो आहोत आणि तथा संपूर्ण मान्यवर आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये प्रत्येकाने आवर्जून आज उपस्थिती नोंदवलेली पाहायला मिळाली. 33ला 3 शेवटचा चेंडू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना नॉन स्ट्राईक एंडवरती रवी बुंबक. खोला टाकलेला बॉल ऑन साईडला खेळलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. सिद्धांत राऊत एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा. 6 षटकांचा खेळ इथे संपला. 34 धावा धावफलकावरती 3 खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतल्यानंतर. या आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळूयात. पूर्वार्धाचा खेळ संपला. धावफलकावरती 34-35चा करायचा आहे पाठलाग. काही विशेष सन्मान आणि आपण करतो आहोत या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आइए दोस्तों, हमारे लिए बड़ी खुशी का मौका है. फोर्स प्रेजेंट्स फोर्स कप 2024 वेट विकेट लीग सीजन 1 में हमारे साथ इस वक्त उपस्थित है भरत वाघेला. कल का दिन भारत के लिए